नमस्कार. सीझर झाल्यानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय एक्सरसाइज करावी, योगासने कुठली करावीत, याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. डिलिव्हरी झाल्यावरती कुठली योगासने करावी, तर मुख्यतः 3 प्रकारे आपण करू शकतो. त्यामध्ये एक उभे राहून करण्याची आसने, दुसरं आहे बसून करण्याची आसने आणि तिसरे आहे जमिनीवर झोपून करण्याची आसने. तर ही 5-5 सोपी आसने मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्ही करू शकाल. सर्वप्रथम सूक्ष्म आसने ही करणे गरजेचं आहे. ही सूक्ष्म आसने म्हणजे काय, तर बॉडी आसन करण्यासाठी वॉर्मअप करणे. हस्तपादासन, दुसरं वृक्षासन, तिसरं त्रिकोणासन, चौथं गरुडासन आणि पाचवं सूर्यनमस्कार. जी आहे बसून करण्याची आसने कुठली आहे? नंबर 1 पश्चिमोत्तासन, नंबर 2 जानु शीर्षासन, नंबर 3 चक्की चलासन, नंबर 4 अर्ध मत्स्येंद्रासन आणि पूर्ण मत्स्येंद्रासन, नंबर 5 मलासन, जमिनीवर झोपून करण्याची आसने कोणती पाहूया. नंबर 1 पवन मुक्तासन, नंबर 2 नौकासन, नंबर 3 हलासन, 4 मकरासन, नंबर 5 सुप्त मत्स्येंद्रासन. आता ही जी 5-5 आसने सांगितलेली आहेत, ही तुम्हाला सहन होईल एवढा शरीराला ताण देऊन मग ती करणे. ही आसने करताना शरीराला जर थोडा जरी त्रास होत असेल तर ती आसने तिथेच थांबावी व पुढे कंटिन्यू करू नये. तुम्हाला जर जेवढी वाकवता येईल तेवढे शरीर वाकवणे आणि त्याच्या पुढे वाकवू नये. कारण सीझरचे जे टाके असतात ते कदाचित तुम्ही बॉडी बळजबरीने स्ट्रेच केल्यामुळे, ताणल्यामुळे दुखायला सुरुवात होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडीच्या प्रकृतीचा जजमेंट घेऊन, तुमच्या ताकदीचा जजमेंट घेऊन तुम्हाला सहन होईल अशा प्रकारेच ही आसने करावी. किंवा एखाद्या योगा टीचर कडनं ही आसनं एकदा शिकून घ्यावी आणि मग रोज आपण स्वतः करावी. धन्यवाद.